उद्या दरवाजासमोर कोणती रांगोळी काढावी असा विचार तुम्ही करताय का? तर मग बघा, मी आणलेल्या या अगदी सोप्या आणि पटकन होणाऱ्या 4 रांगोळ्या. नमस्कार, सर्वांचे अगदी मनःपूर्वक स्वागत. तर बघा, नेहमीप्रमाणेच मी घेऊन आली आहे अगदी सोप्या आणि सुंदर 4 रांगोळ्या. आता पहिली जी रांगोळी आहे बघा, आता इथे फ्रीहँड रांगोळी काढलेली आहे. एक फूल काढलेलं आहे बघा खाली 4 पाकळ्यांचं. मध्ये एक फांदी काढून वरतीसुद्धा आपण 5 पाकळ्यांचं एक गोल पाकळ्यांचं फूल काढून घेतलेलं आहे. आता मध्ये छोटीशी कळी काढलेली आहे, बाजूला पानं काढलेली आहेत. आता फ्रीहँड रांगोळी आहे तर आपण आपल्या कल्पनेप्रमाणे कोणतेही आकार या रांगोळीमध्ये काढू शकतो आणि अगदी सुंदर दिसतात. बघा, ह्या रांगोळ्या पटकन होणाऱ्या असतात, जास्त काही वेळ लागत नाही. थोडंसं आपल्या हाताला वळण असेल की ह्या रांगोळ्या अगदी सुंदर दिसतात. आता वरती कळ्या काढून घेतलेल्या आहेत बघा, छोट्या छोट्या फांद्या काढून कळ्या काढलेल्या आहेत आणि पानंसुद्धा काढलेली आहेत बघा, छोटी छोटी पानं काढलेली आहेत. अगदी सोपी रांगोळी आहे बघा ही. आता ही रांगोळी तुम्ही रोज देवघरासमोर, तुळशीसमोर किंवा दरवाजासमोरसुद्धा काढू शकता. अगदी पटकन होऊन जाते, जास्त काही वेळ लागत नाही आणि अगदी सोप्या पद्धतीने दाखवलेली आहे बघा. आता तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कोणतेही इथे कलर भरायचे आहेत. आता मी इथे खाली गुलाबी आणि केसरी रंग भरलेला आहे बघा, पानांमध्ये थोडंसं पोपटी रंग भरून घेतलेला आहे. आता तुम्ही इथे डार्क रंगसुद्धा हिरवा भरू शकता किंवा सफेद रंगाने सुद्धा ही रांगोळी काढली तरीसुद्धा सुंदर दिसते. फक्त हळदी कुंकू टाकायला विसरायचं नाही आहे, फक्त सफेद रंगाने रांगोळी काढून ठेवायची नसते. बघा, जवळजवळ फायनल रांगोळी आपली तयार झालेली आहे. तो खाली जे आपण फूल काढलेलं आहे त्यामध्ये पिवळ्या रंगाचं एक डॉट देऊन रेषा मारून घेतलेल्या आहेत. वरच्या फुलाला डार्क लाईट करून निळा रंग भरून घेतलेला आहे. मध्ये आहे ऑरेंज रंग भरलेला आहे बघा. कळ्यांमध्येही ते 2 कलरच भरलेले आहेत जे आपण फुलांमध्ये भरलेले आहेत. बघू शकता तुम्ही, आपली फायनल रांगोळी तयार झालेली आहे. फायनल लुकसुद्धा बघा तुम्ही रांगोळीचा, अगदी सुंदरच दिसतो बघा, बघू शकता तुम्ही. आणि अगदी 5 मिनटामध्ये ही रांगोळी काढून होते. आता मध्ये मध्ये रिकामी जागा दिसते तर तिथे आपण छोट्या छोट्या कळ्या किंवा डॉट देऊन घेणार आहोत. आता पुढची आणि 2 नंबरची जी रांगोळी आहे ही सुद्धा सोपी आहे बघा. ही रांगोळी अगदी सोपी आहे, कोणालाही काढता येईल अशी ही रांगोळी आहे. आपला एक इंग्रजी 8 नंबर आहे ना, तो काढून घ्यायचा आहे. अंक आहे ना 8, तर तसा एक आकार काढायचा आहे आणि दोन्ही बाजूला अर्धगोल काढायचे आहेत बघा. ही रांगोळी अगदी सोपी आहे, कोणालाही काढता येईल अशी ही रांगोळी आहे आणि मध्ये गुणिलेचं चिन्ह तयार करून घ्यायचं आहे. आता मी आधीच सांगितलं की फ्रीहँड रांगोळी आहेत, आपण आपल्या कल्पनेप्रमाणे यामध्ये कोणतेही आकार काढू शकतो. आता दोन्ही बाजूला बघा, जे आपण 8 अंक नंबर काढलेला आहे ना, त्याच्या दोन्ही बाजूला 3-3 पाकळ्यांची फुलं काढून घ्यायची आहेत. मध्ये डॉट देऊन घ्यायचं आहे बघा. आता ही रांगोळी तुम्ही तुळशीसमोर, दरवाजासमोर किंवा देवघरासमोरसुद्धा काढू शकता. अगदी पटकन होऊन जाते, 5 मिनटामध्ये ही रांगोळी काढून होते. आता आपण जे अर्धगोल काढलेले आहे तिथे हिरव्या रंगाचे डॉट दिलेले आहेत बघा, त्यामुळे एक पानं असल्याचा भास होतो. आणि मध्ये आपण लाल रंगाची एक कळी काढून घेणार आहोत. जे आपण गुणिलेचं चिन्ह केलेलं आहे ना, तिथे मध्ये लाल रंगाची एक कळी काढायची आहे आणि त्या बाजूला पिवळा रंग द्यायचा आहे. मध्ये सुद्धा सफेद रंगाचा डॉट दिलेला आहे बघा. ज्या आपण गुणिलेच्या ज्या रेषा आहेत त्यावरतीही सफेद रंगाचे डॉट देऊन एक छोटासा पानासारखा आकार द्यायचा आहे आणि मध्ये सुद्धा आपण थोडा थोडा रंग भरून घेतलेला आहे. एक पानांचा लूक दिलेला आहे बघा, पानं आणि फुलं असा एक रांगोळीला लूक दिलेला आहे. काडीच्या मदतीने थोडंसं पानाचा आकार देऊन घेतला. आता फुलांच्या मध्ये मध्ये ही तुरे काढलेले आहेत वरच्या बाजूला, तिथे ऑरेंज रंगाचे डॉट, जे आतमध्ये आपण डॉट दिलेले आहेत त्याच रंगाने वरच्या बाजूलाही डॉट दिलेले आहेत बघा. फायनल रांगोळी आपली तयार झालेली आहे. फायनल लुकसुद्धा तुम्ही बघू शकता रांगोळीचा आणि अगदी सोपी रांगोळी आहे ही. आता पुढची आणि 3 नंबरची जी रांगोळी आहे ही सुद्धा सोपी आहे बघा. डॉट देऊन आपण एक गोलाकार करून घेणार आहोत आणि वरती 4 फुलं काढणार आहोत आणि 4 फांद्याप्रमाणे आकार काढणार आहोत. ही सुद्धा रांगोळी सोपी आहे, फक्त डॉट द्यायचे आहेत आणि काडीच्या मदतीने गोलाकार काढून घ्यायचे आहेत तुऱ्यांप्रमाणे. तुम्ही बघू शकता. आपण झाकणाने सर्व डॉट प्रेस करून घेणार आहोत आणि गोलाकार देऊन घेणार आहोत काडीच्या मदतीने. बघा, सर्व डॉट जे आपण काढलेले आहेत त्या सर्व डॉटला गोलाकार देऊन घेतलेले आहेत. बघा, सर्वच डॉटला गोलाकार देऊन घेतलेले आहेत. आता आपण 2-2 जे गोलाकार आहेत त्यावरती फुलं काढून घेणार आहोत. एक मध्ये सोडून देणार आहोत बघा आपण.
तर इथे 5-5 पाकळ्यांची फुलं काढायची आहेत. 5-5 डॉट दिलेले आहेत आणि आतल्या बाजूला हे सर्व डॉट ओढून घ्यायचे आहेत. बघा फुलं तयार करून घ्यायची आहेत आपल्याला 5-5 पाकळ्यांची. बघा आतल्या बाजूला काडीच्या मदतीने सर्व डॉट ओढून घेतलेले आहेत. आता आपण आतमध्ये लाल रंगाचा डॉट देऊन घेणार आहोत. मधला जो डॉट आहे तो वरच्या बाजूला ओढलेला आहे बघा. आणि 2 गोलाकाराच्या मध्ये आपण लाल रंगाचा डॉट दिलेला आहे. आता जे उरलेले आहेत बघा तिथे आपण आतल्या बाजूला त्या रेषा ओढून घेणार आहोत. जे आपण गोलाकार काढलेले आहेत ना त्या रेषा आतल्या बाजूला ओढून घेणार आहोत आणि वरच्या बाजूला आपण फांदीप्रमाणे आकार काढून घेणार आहोत बघा. 3-3 फांद्या फांद्यांप्रमाणे आकार काढायचे आहेत 2 बाजूला आणि मधोमध एक सरळ फांदी काढून घ्यायची आहे. आता बाजूच्या ज्या फांद्या आहेत त्यावरती आपण हिरव्या रंगाचे डॉट देणार आहोत. तिथे आपण एक पानांचा लूक देणार आहोत आणि मध्ये आपण एक कळीप्रमाणे आकार काढून घेणार आहोत बघा. लाल रंगाचा डॉट द्यायचा आहे. काडीच्या मदतीने त्याला एक मोदकाप्रमाणे आकार देऊन घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता. आणि जे हिरव्या रंगाचे डॉट दिलेले आहेत त्याला सुद्धा काडीने थोडासा पानाचा आकार देऊन घ्यायचा आहे. आता मध्ये ह्या रेषा जोडून घ्यायच्या आहेत बघा आणि आणखी 2 रेषा मध्ये मारून घ्यायच्या आहेत. त्यावरती पिवळ्या रंगाचे डॉट दिलेले आहेत. आता तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे कोणतेही कलर भरू शकता. शक्यतो जे शुभ रंग आहेत आपले तेच ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे. बघा मध्ये पिवळ्या रंगाचे डॉट दिलेले आहेत. आता जे आपण गोलाकार काढलेले आहेत त्यामध्ये एक जांभळ्या रंगाचा डॉट आपण देणार आहोत. त्यामुळे रांगोळीला आणखी एक सुंदर लूक येईल. बघा फायनल रांगोळी आपली तयार आहे. आता पुढची आणि शेवटची जी रांगोळी आहे तर उद्या मंगळवार आहे त्यानिमित्त ही रांगोळी आहे बघा. इथे गणपती बाप्पाचे एक सोंडेचा आकार आपण काढणार आहोत. पहिला ओम काढलेला आहे आणि वरती जास्वंदीचं फूल काढलेलं आहे बघा जे बाप्पाला प्रिय असतं. आता अगदी सोप्या पद्धतीनेच दाखवलेलं आहे बघा. तुम्ही बघू शकता थोड्याशा फांदीप्रमाणे आकार काढायचे आहेत आणि वरच्या बाजूला गोल करून घ्यायचा आहे. आता ही सुद्धा रांगोळी काढायला काही जास्त वेळ लागत नाही. आता मंगळवार निमित्त तुम्ही ही रांगोळी नक्की देवघरासमोर तुळशीसमोर किंवा दरवाजासमोरसुद्धा पाटावर काढून ठेवू शकता. बघा आपलं जास्वंदाचं फूल तयार झालेलं आहे. आता इथे मी 3च पाकळ्या काढलेल्या आहेत. मध्ये डार्क रंग द्यायचा आहे बघा आणि जो तुरा आहे मधला ना जो पराग आहेत ते सुद्धा काढायचे आहेत. थोडासा लाईट रंग टाकून घेतलेला आहे. आता इथे जे गणपती बाप्पाचे एक सोंडेप्रमाणे आकार काढलेला आहे बघा. आता तिथे आपण डोक्यावरती थोडासा पिवळ्या रंगाने एक टिळा दाखवणार आहोत किंवा जे कपाळावरती सोंडेवरती जे त्रिशूलप्रमाणे आकार असतो तो सुद्धा काढलेला आहे. ही सुद्धा रांगोळी अगदी सोपी आहे बघा आणि पटकन होणारीच आहे. फायनल रांगोळीसुद्धा अगदी सुंदर दिसते आणि छोटीशीच आहे बघा. तर मंगळवार निमित्त नक्की ही रांगोळी तुम्ही आणि दरवाजासमोर किंवा तुळशीसमोर काढून बघा. बघा तुम्हाला सर्वच रांगोळ्या सोप्या आणि पटकन होणाऱ्याच आहेत. रोजच्या वापरातील उपयोगी पडतील अशाच आहेत बघा. तुम्हाला जी कोणती रांगोळी आवडली असेल ती नक्की दरवाजासमोर तुळशीसमोर किंवा देवघरासमोर काढून बघा. मी रोज नवीन व्हिडिओ टाकत असते बघा. एका व्हिडिओमध्ये 3 ते 7 पर्यंत रांगोळ्या असतात. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतच असते. तुम्हाला जर रांगोळ्या आवडत असतील तर नक्की एक लाईक करा आणि कमेंट करून मला नक्की सांगा. माझ्या काही चुका जरी असतील तरीसुद्धा तुम्ही मला कमेंट करून अगदी हक्काने सांगू शकता. मी नक्कीच तुमच्या सूचनांचं स्वागत करेल. बघा फायनल रांगोळीसुद्धा आपली तयार झालेली आहे. फायनल लुकसुद्धा रांगोळीचा अगदी सुंदर दिसतो. आता जे आपण ओम काढलेलं आहे तिथेसुद्धा पुढच्या बाजूला आपण कळ्या काढून घेतलेल्या आहेत. तर एक जास्वंदाचं झाड आहे असा लूक आपण इथे दिलेला आहे रांगोळीला. बघा फायनल रांगोळी जवळजवळ आपली तयार झालेली आहे. तर बघा एक कमेंट करून नक्की मला सांगा की तुम्हाला रांगोळ्या कशा वाटतात. खूप साऱ्या ताई खूप छान छान कमेंट करतात आणि मी खरोखर प्रत्येकाला रिप्लाय अगदी मनापासून देत असते. तुम्ही नक्की मला एक कमेंट करून सांगा किंवा तुमच्या काही सूचना असतील तरीसुद्धा मला तुम्ही अगदी हक्काने सांगू शकता. मी नक्कीच तुमच्या सूचनांचं उत्तर देईल बघा. तर बघा अशीच रांगोळी बघण्यासाठी नवीन रांगोळ्या शिकण्यासाठी आणि रोज दरवाजासमोर रांगोळ्या काढण्यासाठी भेटूया अशाच रांगोळीसाठी नवीन भागात. धन्यवाद.